नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी पाहायला मिळाली। सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण करण्यात आले। गाभाऱ्यात पुढे ढकलण्यावरून आक्षेप घेण्यात आलाय। तर गाभाऱ्यात पुढे ढकलण्यावरून आक्षेप घेतल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आलेली आहे। नाशिकच्या एका वकील भाविकाला बेदम मारहाण करण्यात आली। वकिलाच्या वयोवृद्ध आईलाही ढकलून दिले। पीडिताची तक्रार घेण्यासह पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली। तर मारहाण झालेल्या कुटुंबासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले। त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि भाविकांना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि मारहाण केलेली मारहाण झालेलं कुटुंब आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत ज्यांना मारहाण झाली ते आहे। काय सांगणार काकू, काय प्रकार नेमका घडला होता? काय दर्शन वगैरे काही घेतलं नाही, काही नाही। आणि त्यात मी बाहेर आल्यावर मला जसं दिसेनाशच झालं। 4-5 बाउन्सर त्याच्याजवळ येऊन उभे राहिलेत। कोण काय करतं काहीच कळेना असं झालं। आणि कोणत्या बाउन्सरने लोटलं हे खाली मला तेही कळलं नाही। बऱ्यापैकी चांगलं लागलेले डोक्याला वगैरे, एक साईड पूर्ण ठोकली गेलेली माझी। त्यात नंतर मग हे म्हणतात की बाबा रे, अरे माझी इकडं पत्नी पडली, तिकडे माझा छोटा नातू चंद्रशंकरीमध्ये रडतोय, तुम्ही का मारता? ते काय काय केलं? फक्त अंगाला हात लावू नको एवढंच बोललं ना। ते काय ऐकायला तयार नाही। दुसरे 2 भाविक मध्ये आल्यानंतर पण त्यांनी ती स्टेटमेंट दिली। उत्तर दरवाजाच्या तिथे जेव्हा मारहाण करत होते, ती मारहाण चालू असताना हिला मला मागे काय झालं माहित नाही, मागून मला कोणतरी पकडलं होतं आणि इथे मारत होतं। आणि तेवढ्यात दिसलं मला इकडे तर आई पण खाली पडलेली। ते जे समोर एक गार्ड होता, इकडे एक गार्ड होता, मी त्या 2 कॉलर्स अशा पकडल्याला मला आठवतं। मला कोणतरी मागून 2 माणसांनी धरलंय आणि ते खाली पायऱ्यांवरून उतरत सगळे चालले। खाली आल्यानंतर अजून 2-3 नवीन गार्ड्स आले, त्यांनी पण मारायला सुरुवात। मी प्रशासन समितीच्या कार्यालयात गेलो। प्रशासन समितीच्या कार्यालयामध्ये मी एकच मागणी केली की मला तक्रार करायची, ज्या गार्ड्सने मारलं त्या लोकांची मला नावं द्या फक्त तक्रारीसाठी। त्यांनी मला नावं दिले नाही। ते म्हणजे तुमचाच दोष आहे। मग माझा दोष आहे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही फुटेजच्या बेसवर बघा। ते म्हणजे आमचं फुटेज बघून झालेलं आहे, आम्हाला सगळं कळतंय, तुम्ही निनावी तक्रार द्या, काही तुम्हाला करायची बाहेर ती, आणि त्यावेळेस बघू, त्यावेळेस त्यांची नावं आम्ही करू। मग मी तिथून हल्लो नाही। मी 112ला फोन केला। 112ने सांगितलं तुम्ही FIR नोंदवा। वारंवार अशा मारहाणींना आता त्र्यंबकेश्वरचं देवस्थान या सुरक्षा रक्षकांवर काय कारवाई करणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। त्र्यंबकेश्वरमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये आरोपींचा पूर्व इतिहास, गुन्हा का घडला, या सर्वांची माहिती आम्ही काढलेली आहे आणि त्यानुसार योग्य ती प्रतिबंधक कारवाई आम्ही करणार आहोत आणि असे गैरप्रकार पुन्हा घडणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ते जे आपण जे प्रकरण म्हणताय त्याचं आम्ही CCTV फुटेज वगैरे तपासलेलं आहे। त्यामध्ये आपण ज्या म्हणताय तक्रारी, त्या स्वरूपाच्या तक्रारी बऱ्याच वेळा समोर आलेल्या आहेत, पण ज्यावेळी व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी सत्यता त्यामध्ये काही घटनांमध्ये आढळून आली, काही घटनांमध्ये सत्यता आढळून आली नाही। तर अद्याप सुरक्षा रक्षकांवर आम्ही कारवाई केलेली नाही आहे, पण जर कोणी तक्रार दिली तर आम्ही त्यानुसार कारवाई करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।